नमस्कार, मी सौ अनघा चैतन्य कुलकर्णी. मी ज्योतिष विशारद, ज्योतिष पंडित, हस्तरेषा तज्ज्ञ, टॅरो कार्ड रीडर आहे. तसेच ग्राफोलॉजिस्ट आणि क्रिस्टल हिलरही आहे. मी याआधी तीळशास्त्राचे 2 भाग केलेले आहेत. बऱ्याच दिवसांच्या गॅपनंतर मी तिसरा भाग घेऊन आलेली आहे. तीळशास्त्र भाग 3. यामध्ये तीळ, मुख्य तीळ आणि त्याचे उपतीळ असा एक विश्लेषण करणारा भाग असणार आहे. यामध्ये तुमच्या चेहऱ्यावर जिथे मुख्य तीळ आहेत त्याचे उपतीळ कुठे असणार आहेत हे मी या भागामध्ये सांगणार आहे. यासाठी हा संपूर्ण भाग नक्की बघा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त कमेंट्स करा आणि जर अजूनही तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर आपण जाणून घेऊया चेहऱ्यावरील मुख्य तीळ आणि त्याचे उपतीळ. जर कपाळाच्या या भागामध्ये वरच्या उजव्या बाजूला जर तीळ असेल तर त्याचा उपतीळ हा पोटावर असतो. त्यानंतर जर मधोमध ह्या इथून एवढ्या भागामध्ये जर मधोमध तीळ असेल तर त्याचा उपतीळ हा कमरेवर असतो आणि डाव्या बाजूला जर तीळ असेल तर त्याचा उपतीळ हा पोटाच्या उजव्या बाजूवर असतो. तसेच जर उजव्या भुईवर तीळ असेल म्हणजे या इथून एवढ्या भागामध्ये जर तीळ असेल तर त्याचा उपतीळ हा पिंढऱ्यांवर असतो, उजव्या बाजूच्या पिंढरीवर असतो. आणि तसेच डाव्या बाजूच्या या भागामध्ये तीळ असेल तर त्याचा उपतीळ हा डाव्या बाजूच्या पिंढरीवर असतो. जर उजव्या डोळ्यावर या बाजूच्या कुठेही डोळ्याच्या आजूबाजूला जर तीळ असेल तर त्याचा उपतीळ हा छातीवर दिसून येतो आणि तो उजव्या बाजूच्या छातीवर दिसून येतो. तसेच जर तो डाव्या बाजूला इथून या भागांमध्ये तीळ असेल तर त्याचा उपतीळ ही डाव्या छातीवर दिसून येतो. तसेच नाकाच्या उजव्या बाजूला इथून एवढ्या भागामध्ये जर तीळ असेल तर त्याचा उजव्या खांद्यावर उपतीळ येतो आणि डाव्या बाजूला इथून ह्या डाव्या बाजूला म्हणजे खाली पण नाकपुडीच्या खाली जरी तीळ असेल तर डाव्या बाजूचा तीळ हा डाव्या खांद्यावर दिसून येतो. आणि या इथून मधोमध जर शेंड्यावर किंवा मध्ये नाकाच्या तीळ असेल तर त्याचा उपतीळ हा मांडीवर, दोन्हीपैकी एका मांडीवर दिसून येतो. उपतीळ आणि मुख्य तीळ म्हणजे काय? डार्कनेस जो चेहऱ्यावरच्या तिळांवर असतो त्याचा उपतीळ हा कमी डार्कमध्ये किंवा कमी साईजमध्ये दिसून येतो. हे लक्षात ठेवा. यापुढील भागांमध्ये पुढील मुख्य तीळ आणि उपतीळ सांगणार आहे चेहऱ्यावरील. जर तुम्हाला हा भाग आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि तुम्हीही अनुभव घ्या. धन्यवाद.